98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड। पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष उषा तांबे यांची घोषणा। दरवर्षीप्रमाणे यंदाही रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला। रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची पूजा। यावेळी किशोरी पेडणेकरांचीही उपस्थिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत। सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांकडून घेतला आढावा। इच्छुकांना तयारीला लागण्याच्या सूचना। नारायणगडाच्या सर्व मर्यादा पाळून दसरा मेळावा घेणार। गडावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही होणार। मनोज जरांगे यांची माहिती। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बंजारा लमाण तांड्यामध्ये ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंजारा समाजाकडून सत्कार। नांदेडमध्ये एकाच कुटुंबातल्या 9 जणांना विषबाधा। उपचाराच्या दरम्यान एका चिमुकलीचा मृत्यू। सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा अंदाज। वायुसेना दिनाच्या निमित्तानं हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती। राफेल, सूर्यकिरण आणि सारंगसह 72 लढाऊ विमानांचा सहभाग। लॉर्ड कपिलेश्वरा, सो कॅन यू मेक आउट द स्पेक्स ऑन। आज ठरणार बिग बॉस मराठी 5चा विजेता। सूरज चव्हाण, अंकिता बालावलकर, धनंजय पवार, अभिजित सावंत, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर हे सदस्य अंतिम फेरीमध्ये। विजेत्याला मिळणार 25 लाखाचं बक्षीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।